महाकारुणी तथागत भगवान बुद्ध बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि आज ज्यांची जयंती आहे ते चक्रवर्ती सम्राट अशोक यांची आज 2330वी जयंती। आज या पंढरपूर शहरामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मध्यवर्ती जयंती उत्सव आणि बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेली संस्था द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेच्या वतीनं या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी चक्रवर्ती सम्राट अशोक यांची आज जयंती या ठिकाणी संपन्न होत आहे। जगामध्ये धम्माचा प्रचार प्रसार होत असताना सम्राट अशोकांनी फार मोठा त्याग बौद्ध धम्मासाठी भगवान बुद्धांच्या धम्मासाठी दिलेला आहे। सम्राट अशोकाने त्यांच्या जीवनामध्ये ज्यावेळेस कलिंग युद्ध केल्यानंतर त्या युद्धामध्ये 1 लाख लोक मेली होती, 1.5 लाख लोक जखमी झाली होती आणि विजयाचा आनंद अशोक सम्राट आपल्या व्यक्त करत होता। त्याच वेळेस निग्रोध नावाचे भंतीजी त्या ठिकाणी रस्त्यानं त्रिसरणेचा निनाद करत चालले होते। त्यावेळेस ते भंतीजींना उद्देशून म्हणाला की भंतीजी बघा, मी आज चक्रवर्ती सम्राट अशोक झालेला आहे, मला कुठलाही देश आज मला शत्रू राहिलेला नाही, मी सर्व जगावरती राज्य केलेलं आहे। पण त्या निग्रोध नावाच्या भंतेजीने सम्राट अशोकाला प्रश्न केला की राजा, तुला तेव्हा आम्ही सम्राट म्हणू की ह्या युद्धामध्ये 1 लाख लोक मेलेले आहेत, 1.5 लाख लोक जखमी झालेले आहेत, त्या जखमींना आणि मेलेल्यांना जिवंत करण्याचं सामर्थ्य तुझ्यामध्ये आहे का? तेव्हा तो राजा निरुत्तर झाला। त्या भंतेच्या प्रश्नाचे उत्तर त्यांच्याकडे नव्हती। म्हणून अशा प्रकारे तिथल्या तिथं लीन झाला, आपली स्वतःची तलवार म्यान केली आणि जिथे जिथे भगवान बुद्ध गेले होते, जिथे जिथे त्यांचं अस्तित्व होतं त्या ठिकाणी भगवान बुद्धच्या ठिकाणी ते गेले आणि मोठमोठे चैत्य स्तूप बांधले, बुद्ध विहारे बांधली, शिलालेख कोरले आणि भगवान बुद्धांचा धम्म 8 वर्ष त्यांनी ह्या धम्माचा प्रचार प्रसार केला आणि 8व्या वर्षी भंते उपगुप्त यांच्या हस्ते बौद्ध धम्माचा स्वीकार केला आणि त्यांनी भगवान बुद्धाचा धम्म हा 84,000 स्कंदामध्ये भगवंतांनी सांगितला म्हणून 84,000 लोकांना बौद्ध धम्माची दीक्षा दिली। माता भगिनीनं या ठिकाणी सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की भगवान बुद्धांना ज्यावेळेस ज्ञानप्राप्ती झाली त्यावेळेस 5 शिष्य मिळाले भगवान बुद्धांना आणि त्यांनी धम्मचक्र गतिमान केलं। ज्यावेळेस अशोक सम्राटांना 84,000 लोक मिळाले आणि त्यांनी त्या ठिकाणी धम्मचक्र गतिमान केलं। पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशामध्ये या जगामध्ये भूतना भविष्य अशी क्रांती केली आणि एकाच वेळी 5 ते 10 लाख लोक भगवान बुद्धांचे अनुयायी झाले। एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या जीवनामध्ये कार्य केले आणि तोच सगळा वारसा अशोक सम्राटांचा भगवान बुद्धांचा वारसा घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला सर्वांना धम्मदीक्षा दिली। आपण प्रत्येकाने द बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाचे एक धैर्य आहे की प्रत्येक गाव, तालुका, शाखा, सर्व जिल्ह्यामध्ये चक्रवर्ती अशोक सम्राटाची जयंती आपण जसं बाबासाहेबांची जयंती साजरी करतोय त्याप्रमाणे आपण हे कार्य केलं पाहिजे। आणि जसं कुठलाही जन्मापासून ते मृत्यूपर्यंत कुठलाही संस्कारविधी असला तर त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांची आपण प्रतिमा लावतोय, भगवान बुद्धाची प्रतिमा लावतोय, तशीच प्रतिमा अशोक सम्राटांची आपण लावतो असा आदेश भीमराव आंबेडकरांचा सुद्धा या ठिकाणी आपल्याला आहे। म्हणून आपण या सम्राट अशोकांच्या जयंतीनिमित्त आपल्याला सर्वांना हार्दिक शुभेच्छा देऊन मी माझे या ठिकाणी 2 शब्द संपवतो। जय भीम, जय बुद्ध, जय सम्राट।